3 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला। वर्ध्यात बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बजाज चौक परिसरात रास्ता रोको, उड्डाणपुलावर टायर जाळत आंदोलन, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। संजय शिरसाटांनी पदाचा गैरवापर करून 30 कोटींची जमीन 1 कोटी 10 लाखाला घेतली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, तर शिरसाटांचं जलीलांना प्रत्युत्तर। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर ठाण्यातही ठाकरेंच्या पक्षाकडून बॅनरबाजी। नारायण राणेंच्या नितेश राणेंना कानपिचक्या, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो म्हणत थेट नितेश राणेंना सुनावलं। मराठा समाजाला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरक्षणाला स्थगिती न दिल्यानं गेल्या वर्षीप्रमाणे शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार, पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला। निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती, 65 वर्षांपर्यंत करता येणार काम। ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी छळ होत असल्यानं गर्भवती विवाहितेची सांगलीत आत्महत्या, ऋतुजा राजगेनं घेतला गळफास, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सासरच्या तिघांना अटक। निलेश चव्हाणला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, वारजे पोलिसातील गुन्ह्याप्रकरणी सुनावली पोलीस कोठडी, तर शशांक हगवणेलाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, शस्त्र परवान्याप्रकरणी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून 2 महिलांचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी, वादळामुळे भिंत कोसळल्याची चर्चा, तर शहरात झाड कोसळून 1 महिला जखमी झाल्याची माहिती।